आमचा बागवा हा फडकणार आणि गाड्याचे काटे बंद होणार. हा, हे अनिल देवडे सांगतोय आज ओपनली. अनिल देवडे, तुम्ही घड्याळाचा काही दिवस प्रचार करत होते. गेला पण आमच्या उडाले, आमचे सगळे वरिष्ठ नेते आमच्या उडाल्यामुळं घड्याळचे काटे आजपासून बंद झाले. आता घड्याळ उलट उलट फिरवायचं, आता भगवा भडकवायचा. हा, बोला. सांगू का? हा काय हा, आता मी आहे ना लांडे साहेबांच्या बूथवरती आहे. इथं शेजारी धनुष्यबाणाचा बूथ आहे. त्या बूथवरती यांचं एक सुद्धा माणूस नाही, एक सुद्धा कार्यकर्ता नाही. याचा अर्थ यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे. माहीत आहे लांड्यांचा विजय हा नक्की झालेला आहे. नाही ते 9 तारखेला तुम्हाला कळेल. एक व्हिडिओ, जुना व्हिडिओ काढलेला सध्या व्हायरल होतोय. शिवसेनेचे काही कार्यकर्ते व्हायरल करताय, काय सांगाल? आता ते व्हिडिओ खूप जुना आहे, 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ येतो. ते ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं. त्या व्हिडिओचा याचा काही संबंधच नाही. आलं का जरा? आता हे जनकू बोराडे हे सगळे जर व्हायरल करत असतील, त्यांची पात्रता सुद्धा नाही माझ्याबद्दल हे करायची. आलं का जरा? त्यांच्या पायाखाली वाळू पूर्ण सटकून गेलेली आहे. त्यामुळे आता ते फक्त हवा करायच्या मागे. 9 तारखेला त्यांना कळण काय आहे ते. जुने व्हिडिओ कायला टाकीता? मला बिडा ना वैयक्तिक जुने व्हिडिओ टाकीता कशाला तुम्ही? तुमच्या दम येतं अनिल देवडेला येऊन बिडा. मी दाखवतो अनिल देवडे काय येतो. आणि हा देवडे बोलतो, अनिल देवडे हे चॅलेंज करतो त्यांना म्हणा. मी गुरव समाजाच्या वतीनं सगळ्यांना माझं आव्हान आहे. गुरव समाजा पाठिंबा हे काय नाही. गुरुवांसाठी वरिष्ठ नेत्यांनी काहीच केलेलं नाही, फसून नेलेली आहे सगळी ही. हा, ते रोकडे फार्म हाऊसला गेले ना, गुरव समाजाची ही सगळी फसून नेलेली लोक आहेत. आणि जी माझी होती ना ती माझ्या खाली अनिल देवडे आम्हाला फसून नेले, आम्हाला नेले. तुम्ही काय नाराज होऊ नका, तुमच्याच मागे आम्ही, म्हणजे एवढ्यापर्यंत झालेले. हा, त्यामुळे काय घाबरायचं नाही. हे सगळं या वेळेला घड्याळ एकदम पॉवरफुल चालणार आहे. गुरव समाज सुद्धा पॉवरफुल चालणार आहे. हे असं काय नाही एक नेता 2 नेते यांच्यामध्ये यांच्याकडे काय नाही. यांचा दम गेलेला आहे. फक्त आता हे सटकायच्या मागे इकडे तिकडे एवढंच फक्त यांची अवकादी, बाकी काय राहिलेली नाही. धन्यवाद संदीप भाऊ. काय तुमचा पण व्हिडिओ आलाय कुठला जुना? हो, त्यांना आता काही कामच राहिलेलं नाहीये. हे जुने व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करायचे. नेमकी मतदानाच्या दिवशी ते व्हायरल करायचे. हे त्यांचं पहिल्यापासून ते व्हिडिओ सोशल मीडिया आणि त्या व्हिडिओमुळं ते शरददादाला मतदान त्यावेळेस जास्त झालं. आणि अतुल शेट्टी यांच्यामुळेच पडला त्यावेळेला. यांचं कामच ते हे याचे व्हिडिओ काढ, त्याचे व्हिडिओ काढ. त्या व्हिडिओमध्ये काय तथ्य नाही. तो व्हिडिओ काढत असताना त्यावेळेस ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं. आणि ग्रामपंचायतीचं इलेक्शन असताना ते हे जे नेते आहेत आमच्या गुरव समाजाचे, त्या नेत्यांनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला. आणि त्यावेळेस आम्ही ती बाईट दिलेली आहे. त्या बाईटचा आणि आमचा काहीच संबंध नाही आहे. आम्ही बोललो हे बाकी नाही की 100-101% बरोबर आहे. पण त्याला आता 3 वर्ष होऊन गेले. मग 3 वर्ष त्यांनी अजून का नाही. आणि आता तुमचा पाठिंबा कोणाला आहे? आमचा पाठिंबा लांडे साहेबांना आहे. निवडून येतील 1001% लांडे साहेब निवडून येणार आहे. आजच सकाळी जाहीर झालं लांडे साहेब निवडून येणार आहे. माहिती आहे निवडून येणार आहे. पळायचे तेवढं ध्यान ठेवा फक्त. आता 9 तारखेला जे आहेत नाही विरोधवाले त्यांना म्हणा रस्ते स्वतः कुठं घुसायचं. आता तेवढीच वाट फक्त शोधून घ्या, नाही ते हाल होणार बेकार. आता तुमची खूप शरद सोनवणेने काल परवा सभा घेतली. काय घेतली ती सभा दम आहे का त्या? काही इथं गुडघ्यावणले जर खड्डे शरद दादाला म्हणावा ते बघायचे टाकले. कोणती सभा घेऊन काय उपयोग नाही त्याला. हा, आज मावळ पट्ट्यामध्ये काय हाल चालले? हा, नुसती हवा करण्यात मजा नाही संदीप भाऊ, काय मजा नाही राहिली. त्या सभेचा काय फायदा होईल का तोटा होईल? सभा टोटल फ्लॉप झालेली आहे. त्या दिवशी झालेली सभा टोटल फ्लॉप झालेली आहे. गर्दी कशी होती एवढी? कुठं गर्दी होती? 400-500 लोक होती का? एवढी गर्दी आहे का ती? हे तर आमच्या एका रॅलीला असतात. अहो रॅलीला काय आला? आमच्याकडे असतात ती. रॅलीला त्याच्यापेक्षा 6,000-7,000 देवनाम लांड्यांनी माणसं आणली होती. ही आमदार यायचा तर कमीत कमी 20,000 तरी पाहिजे ना. दारेगाट फोडणारे सोनवणे. अहो दारेगाट मनोहर जोशी नाही फुटला तर हे काय फोडायचे? मनोहर जोशी कुठं, हे कुठं दारेगाट फोडणारे? हा, तवा नाही फुटला तर आता फुटतो का दारेगाट? हा, 15 वय होतं मग तवा मनोहर जोशी आलता तवा नाही फुटला. आता 44 चालू आहे. काय करायची ती? काय करणार काय सांगा तुम्ही संदीप भाऊ? काय करते नाही. यांची सगळी मोठ्या गुल झाली आहेत. यांच्या दम नाही राहिलेला. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. घड्याळ चांगलं. ओके.